मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून कायम शेतकऱ्यांचा ग्रामीण भागाचा प्रश्न समजून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि आज ही सगळी जी लोक माझ्यासोबत उभी आहेत, मायबाप मंडळी, ही कळंब तालुक्यातील कैलासपुरी पहुर इजारा गट ग्रामपंचायत मधनं आलेली आहेत. आणि मुळात ही लोक आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री हा खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा मिनी मुख्यमंत्री असतो. आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा दारवा डिग्रस नेर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते सन्मान्य संजय राठोड यांच्या गावचे आहेत. म्हणजे त्या परिसरातले तुम्ही, बरोबर? हा, यांचा प्रश्न आहे की यांच्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाहीये. आणि या विषयाच्या संदर्भाने या सगळ्या लोकांनी पंचायत समितीला जे गटविकास अधिकारी असतात, बरोबर, त्यांना निवेदन सादर केलं. 4 तारखेला 4 मेला 4 मेला निवेदन सादर केलं. आजची डेट आहे 20 मे, 20 मे आहे आजचा. गावात पाणी नसणं ह्याची समस्या किती गंभीर आहे हे आपण विचार पण करू शकत नाही. आज कलेक्टर ऑफिसला आले होते का? त्यामुळे कालही भेट झालेली. आज कोणाची भेट नाही झाली? कलेक्टर साहेबांची. काय मागणी तुमची निवेदनाच्या माध्यमातून आहे? आम्ही सन्मान्य पालकमंत्र्यांना काय आवाहन करणार आहात? आम्ही 4 तारखेला कळंब पंचायत समितीमध्ये बीडीओ साहेबाला निवेदन दिलं. बरोबर. आणि निवेदन दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं 2 दिवस माझी मीटिंग आहे बर कलेक्टर साहेबासोबत. हो. आणि 2 दिवसाच्या नंतर आम्ही अधिकारी पाठवू. पण अजूनपर्यंत आज 20 तारीख, 4 मे पासून 20 तारीख आली. आतापर्यंत नाही आले. आज सकाळी आलते त्यांनी अधिकारी आले 15 दिवसाच्या बाद. आज आले. कडक उन्हात आले. पाणी पुरवठा विभागवाले आले. आणि त्याला सांगितलं आम्ही पाण्याची व्यवस्था करून द्या म्हणलं. आम्हाला सगळे आमच्या गावातल्या बोरवेल, हापशा सगळं बंद पडलेलं आहे. आणि त्या विहिरीमध्ये जे वॉटर सप्लायची विहीर आहे, त्या विहिरीमध्ये फक्त टोंगळभर पाणी आहे. आणि म्हातारे, बाया, मुलं सगळं त्या विहिरीमध्ये. आणि आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला पाण्याचं कायमस्वरूपी व्यवस्था करून द्यावं. नाही दिलं तर आम्ही ह्या कलेक्टर ऑफिस समोर आम्ही उपोषण आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी चालतील. पण पालकमंत्र्याचं गाव तुमच्या गावापासून किती किलोमीटर आहे? की गट ग्रामपंचायत आहे? गट ग्रामपंचायत 3 किलोमीटर. म्हणजे त्यांचं मूळ गाव आहे ते. त्यांचे आई बाबा त्या ठिकाणी राहतात. काल आम्ही गेलतो तिथं, तर त्या पी साहेबांना फोन लावला त्याला, म्हणून ते काल अधिकारी लोक तिथं आले. आज सकाळी आज आले. 20 दिवसानंतर, 15-20 दिवसांनंतर. हो. या व्हिडिओच्या माध्यमातून सन्मान्य पालकमंत्र्यांना विनंती करतो की मायबाप, काय टीका करणं हा काय आमचा धर्म नाही आहे, किंवा तुम्हाला ब्लेम करणं ही काय आमची प्रायोरिटी नाही आहे. पण एवढ्या कडक उन्हात ज्या यवतमाळचं टेम्परेचर सध्या 46 डिग्री सेल्सिअस आहे, त्या काळात जर ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळत नसेल तर हे सर्वाधिक मोठं अपयश आहे तुमचं आहे. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. ही मागणी या माध्यमातून करतो. या गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही सुद्धा विनवणी आपणास करतो. जिल्हाधिकारी ऑलरेडी निष्क्रिय आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहेत. पण पालकमंत्री खऱ्या अर्थानं आमचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही समजतो. आणि विनंती या गावकऱ्यांच्या माध्यमातून मी पंढरी पाटे, शेतकरी मुवमेंटचा सक्रिय सहकारी कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो की आपण पाण्याची पूर्तता गावकऱ्यांची करावी. धन्यवाद.